नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इकोझोन सोलार पंपबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, कुसुम सोलार योजनेअंतर्गत 2021 ते 2022 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले होते अशा शेतकऱ्यांना कुसुम सोलारचे वाटप सुरू झालेले आहे। पेमेंटचे ऑप्शन आलेले आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचे वेंडर सिलेक्शन कंप्लीट झालेले आहेत। जवळपास 90 ते 95% शेतकऱ्याचे वेंडर सिलेक्शन आता कंप्लीट झालेले आहेत। शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन केल्यानंतर देखील शेतकऱ्यांनी ज्या काही कंपनीची निवड केली आहे त्या कंपनीबद्दल शेतकऱ्याच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांनी यामध्ये इकोझोन कंपनीची देखील निवड केलेली आहे। तर ती शेतकरी आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला इथून मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी व्हिडिओमध्ये कमेंट करून विचारले होते की इकोझोन सोलार पंपाबद्दल आम्हाला माहिती द्या। तर शेतकरी मित्रांनो, आपण मागील एका व्हिडिओमध्ये सांगितले होते की आपण शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत, परंतु सध्या माझ्या स्वतःच्या शेतामध्येच हा इकोझोन पंप फिट असल्यामुळे माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जो काय मागे पाहत आहेत हा माझ्या स्वतःच्या शेतामध्ये इकोझोन कंपनीचा सोलार पंप 3 HP बसवलेला आहे। यामध्ये आमचे इथे जवळपास 5 एकर बागायती मोसंबी आहे। ते या सोलार पंपाच्या भरवशावर आम्ही बागायती करत आहोत। यामध्ये शेतकऱ्याला गरजेचे असते ते म्हणजे सोलार पंप हा वापरायला कसा आहे। तर शेतकरी मित्रांनो, सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान हा सोलार पंप स्टार्ट होतो। त्यानंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा सोलार पंप चालूच राहतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, इकोझोन सोलार पंपासाठी यामध्ये एक सर्वात चांगली गोष्ट शेतकऱ्यासाठी जी आलेली आहे ती म्हणजे हा सोलार पंप आहे हा मोबाईलवरती तुम्ही ऑन ऑफ करू शकता। याच्यासाठी इकोझोन कंपनीने एक स्पेशल ॲप्लिकेशन देऊन हा सोलार पंप तुम्ही तुमच्या मोबाईलवरती देखील ऑन ऑफ करू शकता। व त्यासोबत त्याची मटेरियल क्वालिटी जी आहे ती देखील चांगल्या प्रकारे आहे। व त्यामध्ये अजून सांगायचं जर झाले तर याचं कस्टमर सपोर्ट जे आहे कंपनीकडून हा देखील चांगल्या प्रकारे दिला जातो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर इकोझोन सोलारची निवड केली असेल तर तुम्ही निश्चिंत राहा। इकोझोन सोलारकडून तुम्हाला चांगल्या प्रकारचे मटेरियल व चांगल्या प्रकारची सर्व्हिस दिली जाईल। यामध्ये देखील शेतकरी मित्रांनो, बऱ्याच साऱ्या कंपन्याकडून असे देखील होत आहे की तुम्ही जर एखाद्या वेगळ्या कंपनीची निवड केली आहे परंतु तुम्हाला त्या कंपनीसोबतच अजून एखाद्या कंपनीचे अटॅच असे मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहे। डायरेक्ट सांगायचे म्हणजे तुम्ही टाटा कंपनीची जरी निवड केली त्यामध्ये अर्धे मटेरियल तुम्हाला ओसवालचे मिळेल। त्यासोबतच तुम्ही अदर काही अशा कंपन्या आहेत ज्याची निवड केल्यानंतर देखील तुम्हाला काही वेगळ्याच कंपनीचं मटेरियल मिळते। परंतु मी आतापर्यंत इकोझोनचे 2 पंप शेतामध्ये बसवलेले आहेत, परंतु इकोझोनवाल्यांनी त्यांचं सगळं मटेरियल स्वतःचं दिलेलं आहे। त्यामुळे इकोझोनवर शेतकरी भरोसा ठेवू शकतो। व इकोझोनची पाणी मारण्याची जी क्षमता आहे जवळपास 2 एकरमध्ये एक सोबत तुषारवरती जर पाणी मारायचं झालं तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वच जाणतात की पाण्याला प्रेशर चांगली लागते, परंतु आम्ही 2 एकरमध्ये जे तुषार आहे त्या तुषारवरती हे इकोझोन देखील 3 HP पाणी मारू शकते। इतके प्रेशर या पंपाद्वारे मिळते। शेतकऱ्याला पाहिजे तितके प्रेशर, शेतकऱ्याला पाहिजे तितके पाणी ही मोटर मारत असते। त्यासोबतच टाटा कंपनीपेक्षा देखील लवकर स्टार्ट होणारा व सायंकाळी देखील उशिरा बंद होणारा हा पंप आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी जर इकोझोनची निवड केली असेल तर तुमची निवड चुकलेली नाही। तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारच्या सोलार पंपाची निवड केली आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती त्यासोबत अशाच वेगवेगळ्या सोलार कंपनीची माहिती पाहण्यासाठी आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।